तर गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आता टाइम झालेला आहे 10:25 झाली तर आणि मी लेट चाललोय का तर तुम्हाला ते चलता चलता पण सांगतो. तर विषय असं झालाय, आता सध्या डिसेंबरचा महिना चालू आहे. त्यामुळे थर्ड इयरच्या लास्ट इयरचे जे काही राहिले स्टुडंट आहेत त्यांची हायरिंग चालू आहे. त्यासाठी कंपन्या येत आहेत वेगवेगळ्या. जसं काल पण इन्फोसिस आलती आणि मग तिथं ट्रेनरला बसायला अडचण होते, कॅबिन कमी पडतात. कारण की आमच्या कॅबिन आम्ही ऑब्विसली प्लेसमेंट सेलमध्ये आहोत. मग प्लेसमेंट सेलमध्ये पण जे की बाहेरून कंपनीचे जे HR वगैरे येतात तर ते टेक्निकल राऊंड वगैरे ते कंडक्ट करतात. तर त्यांच्यासाठी कॅबिन लागतात. तर मग आमच्या कॅबिन त्यांना प्रोव्हाइड केले जातात, मग आम्हाला बसायला कॅबिनच राहत नाहीत. त्याच्यामुळे मग जेव्हा लेक्चर असेल तेव्हा जायचं. आता जसं माझं 10:45ला लॅब सेशन आहे, त्याच्यामुळे मग मी आता 10:25 चाललंय. 10 मिनिटात जाईन मस्तपैकी आणि मग घेईन लॅब सेशन. त्याच्यामुळे बसायला जागा नसल्यामुळं लेट चाललंय, बाकी काय नाही. बाकी सगळे गेलेले आहेत, मीच अख्ख्या अकोमोडेशनमध्ये लास्टला असन. कारण की सगळ्यांना मॉर्निंग होते. आजच मला मॉर्निंग नाहीये, मंडेला नसते, मला वेनेसडेला नसते. तर ठीक आहे, चला जाऊया. तर हे बघा मित्रांनो, मी तर थांबलेलं आहे 5 मिनिट झाले तर, पण अजून रिक्षाच काही येणार नाही. तर नॉर्मली सकाळच्या टायमिंगला एक मागे एक रिक्षा येत असतात. आता खूप वेळ झालाय रिक्षा घ्यायला. ठीक आहे, बघूया वाट. लेट होऊ नये, बाकी काय नाही. कारण की मी ऑन टाइम निघलो होतो, म्हटलं रिक्षा भेटते, पण काय माहित काय होतं. खूप वेळ वाट पाहिली पण रिक्षा काय भेटली नाही. पण एक भला माणूस भेटला, मग त्याच्यासोबतच आलो मस्तपैकी कॉलेजला. आणि आज कॉलेजला आलो तर इथं बघा युनिकॉर्नचा इव्हेंट होता. त्याच्यासाठी सगळी त्याची तयारी झालेली होती इव्हेंटची. आणि हे बघू शकता युनिकॉर्नचं. युनिकॉर्न म्हणजे जास्त काही नाहीये, ते ग्लोबल स्टार्टअप प्लॅटफॉर्म आहे, जो की इंटरनॅशनल स्टार्टअप फाउंडेशनद्वारे केलेला आहे. की जे एंटरप्रेन्युअरचे स्किल आहे त्यांचे डेव्हलपमेंट करण्यासाठी, नवीन नवीन स्टार्टअप हे करण्यासाठी, त्याच्यासाठी तो युनिकॉर्नचा इव्हेंट होता. त्याचबरोबर या युनिकॉर्नच्या इव्हेंटमध्ये जे काही स्टार्टअप करणारे स्टुडंट्स वगैरे आहेत त्यांच्यासाठी मेंटरशिप प्रोव्हाइड केली जाते. त्यांच्या स्टार्टअपसाठी नेटवर्क प्रोव्हाइड केलं जातं. त्याचबरोबर फंडिंग ऑपॉर्च्युनिटीज जे की इन्व्हेस्टर असतात ते पण करू शकतात, जे की रुरल अर्बन एरियासाठी वेगवेगळे असं सगळी काही माहिती असते त्या युनिकॉर्नच्या इव्हेंटमध्ये. त्यासाठी तो इव्हेंट होता. ज्या स्टुडंटला स्टार्टअप करायचं आहे ते करायचं आहे त्यांच्यासाठी तो नियमाने इव्हेंट होता. आणि ही युनिकॉर्न बद्दल कल्पना मला तर खूप आवडली होती. आणि हे बघू शकता इथे इव्हेंट होता, तो युनिकॉर्नचा इव्हेंट झालेला आहे. मी दुपारी आलतो कारण की ऑब्व्हियसली मी इव्हेंटला तर नाही येऊ शकलो. त्याच्यानंतर मस्तपैकी मी सिडी सायमरच्या बिल्डिंगमध्ये आलतो, म्हणजे हॉस्पिटलच्या एंट्रन्सला आलतो. तर इथं बघू शकता तुम्ही हॉस्पिटलचा एंट्रन्स. तिथं पण सेम झुंबर आहे, जो की सिडी सायमरमध्ये आहे तोच सेम झुंबर आहे. त्याचबरोबर इकडे पेंटिंग्स वगैरे सगळं काही आहे. खूप छान एरिया आहे हॉस्पिटलचा, पण एकदम स्वच्छ. स्वच्छता तर सगळीकडेच आहे, कुठं असं खराब वगैरे काही नाहीच आहे. आणि इकडे जास्त झुंबर येतं. इंजिनिअरिंग बिल्डिंग मध्ये तर एवढं हे केलेलं नाहीये, त्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये जास्त हे केलेलं आहे. तर हे बघा, ही जुनी बिल्डिंग आहे. हा जो की एंट्रन्स आहे, आम्ही तुम्हाला काल दाखवला होता, हा की नॉर्मल एंट्रन्स आहे हॉस्पिटलचा. आणि ही बघा ही बिल्डिंग मी कनेक्ट नव्हती, मी आत्ता कनेक्ट केली आहे. बघा कलर पण वेगळा दिसतोय आणि सगळं. कारण की आत्ता काम चालू आहे, खिडका बसवल्या आहेत, कलर वगैरे द्यायचं काम चाललंय, बघू शकता. कारण आता बिल्डिंग छोटी पडत होती, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवत चाललेलं होऊ शकतं. हा एक नाही बघा, पाहुणे मंडळ आलेले कॅम्पसचा टूर करतायत. मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं की ते कॅम्पसच्या टूरसाठी त्या गाड्या आहेत म्हणून. आणि कॅम्पसचा टूर करायला गाडी लागते, मग तुम्ही विचार करा कॅम्पस किती मोठा असेल. आणि हे बघा, हे मी इकडं हे सगळं, ही जी बिल्डिंग आहे ही बघा, ही हॉस्पिटलची बिल्डिंग आहे, ही नवीन बांधकाम चाललंय. आणि ते बघा, ते क्रेन वगैरे ते दिसतं ना, ते इंजिनिअरिंगच्या बिल्डिंगचं, ते बघू शकते.
हे जे क्रेन आहे ते इंजिनिअरिंगचे बिल्डिंग शेजारी आहे, इंजिनिअरिंगचं ब्लॉक वाढवण्यासाठी. आणि हे बघा इथं हॉस्टेल आहे. आता हे हॉस्टेल वगैरे ते पण मला काही माहित नाही गर्ल्सचं आहे का बॉईजचं आहे, पण तिथे एक हॉस्टेल आहे. त्याच्यानंतर हे जे दिसतंय हे पण DSCच आहे. त्याच्यानंतर ते पाठीमागे दिसतंय ते पण DSCच आहे. त्याच्यानंतर हा छोटासा लेक दिसतोय. हा बघा, हा ऊन असल्यामुळे चमकतंय, पण हा पण DSCचाच आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या सगळ्या बिल्डिंग दिसत आहेत ह्या पण सगळ्या DSCच्याच आहेत हा. म्हणजे जेवढं पण इथं आहे ना सगळं DSCचंच आहे. आणि हे बघा इथं एक सीवेज ट्रीटमेंट प्लांट, म्हणजे जे पाणी स्वच्छ करण्यासाठी हे आहे ना, ते इथे एक आणि इथे एक, हे दोन येतं. म्हणजे दोन्ही पण बिल्डिंग मध्ये जे RO चं पाणी पोहोचवलं जातं, दोन म्हणजे मेडिकल ब्लॉक मध्ये, इंजिनिअरिंग ब्लॉक मध्ये, ते इथून येतं. आणि तिथं ऑब्विसली फिल्टर तर नाही, तिथं डायरेक्ट फक्त पाणी पिण्यासाठी सोय आहे. ते तुम्ही तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये दाखवलं होतं तेच. आणि हे बघा हे इथं इकडे जिथपर्यंत दिसते ते नारळ वगैरे त्याच्या पण बरचस लांब, अजून पण बरचस लांब कॅम्पस आहे. सगळं DSCच आहे. जस जसं लागेल तस तसं ते पाठीमागं सरकत चाललंय. कारण की अगोदर बघा हॉस्पिटलसाठी तेवढं एकच ब्लॉक होता, आता हा वाढवलाय. म्हणजे इथून पलीकडचाच ब्लॉक होता, नंतर हा वाढवला. इंजिनिअरिंगला पण तेवढा एकच ब्लॉक होता, आता तो पण वाढवायचा चाललाय. ते बघू शकता जस जसं हे वाढतंय, म्हणजे ऍडमिशन वगैरे वाढतंय, जस जशी जागा लागते त्याप्रमाणे ते इन्क्रीमेंट करतायत. तर ठीक आहे, चला जाऊया आता मस्तपैकी. आजच्यासाठी भरपूर झालेलं आहे, जाऊया. आणि इकडं रस्ता खूप मस्त आहे टूर साठी येण्यासाठी, बघू शकता. आणि गार्डन तर भरपूर येतं, आपलं इथंच नाही सगळीकडे गार्डन आहेत. मेंटेन करण्याची हे बघू शकता तुम्ही, गवत गवत सगळं स्वच्छता. मोठा कॅम्पस आहे ते, मध्ये ते मला बी नाही माहिती एवढा मोठा कॅम्पस आहे, पण कुठं तुम्हाला एक कॅरी बॅगची पिशवी दिसणार नाही किंवा काही नाही. काय बघू शकता तुम्ही, इतकी स्वच्छता आणि इतकं सगळं. आणि हे जे आहे ना, हे माझ्या लेफ्ट साईडला दिसतं हे पण हॉस्पिटलच वाटतंय. हे जे आहे का हे हॉस्पिटलचा ब्लॉक आहे. म्हणजे ICU वॉर्ड्स वगैरे असतील, कारण की जनरल वॉर्ड तर तिकडं ह्या बिल्डिंग मध्ये येतं. इकडं ICU VIP वॉर्ड्स वगैरे असं काहीतरी असतात. ठीक आहे, चला जाऊया. त्याच्यानंतर मी मस्तपैकी आमच्या ब्लॉककडे चाललो होतो. तर हे बघा इथं पाणी चालू होतं, आणि गार्डनची निगराणी करण्यासाठी, गार्डनची काळजी घेण्यासाठी सगळे फुलझाडं वगैरे, गवतामधलं गवत वगैरे सगळं काढण्यासाठी त्याच्यासाठी पण वेगळं कामगार वगैरे आहेत. हे बघू शकता इथं स्प्रिंकलर चालू आहे. किती छान वाटतंय मस्तपैकी, आणि एकदम गार केलेलं होतं वातावरण सगळं या स्प्रिंकलरनी मस्तपैकी. आणि हे सगळे गार्डन वगैरे इतकं असं पाहून हे लक्षात आलं, गार्डन बनवणं सोपं आहे पण ते मेंटेन करणं खूप अवघड आहे. कारण की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असतं, पहिल्यांदा कोणती गोष्ट करायला खूप सोपी वाटते, त्याच्यानंतर ती मेंटेन करण्यासाठीच खूप महत्वाचं आहे. जसं की आपण याच्यावरून लक्ष घेऊ शकतो की फरारी वगैरे हे गाड्या कोणीही घेऊ शकतात, एकदा घेतलं की त्याचं काम संपतं असं नाही, पण ते मेंटेन करणं खूप अवघड आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.